श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। नागपूर खंडपीठाचा निकाल 21 डिसेंबरला। श्रीरामपूरमध्ये ईव्हीएम सुरक्षेला लोखंडी कवच। नागपूर खंडपीठाने निकालाची तारीख 3 डिसेंबरवरून थेट 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली असून या बदलानंतर श्रीरामपूर मतदारसंघातील ईव्हीएम सुरक्षा यंत्रणेचा स्तर प्रशासनाने भक्कमपणे वाढवला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काल पार पडल्यात। त्याचा निकाल आज 3 तारखेला लागणार होता, पण अचानक नागपूर खंडपीठाने याची तारीख बदलून ती 21 डिसेंबर ही केलेली आहे। त्यामुळे प्रत्येक भागातील ज्या निवडणुका जिथं झालेल्या आहेत तेथील निवडणूक अधिकाऱ्यांचे ते ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी 15 दिवस सांभाळण्याची वाढलेली आहे। त्याच्यासाठी आज आपण श्रीरामपूरमधील तहसील कार्यालय येथे आलेलो असता निवडणूक अधिकाऱ्यांशी त्या ईव्हीएम मशीन संदर्भात आपण काय उपाययोजना किंवा काय सुरक्षा वाढवली आहे या संदर्भात चर्चा केली। त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही इथं पूर्णपणे सिक्युरिटी ठेवलेली आहे। 3 लेअरमध्ये त्यांनी सिक्युरिटी ठेवलेली आहे बघायला मिळत आहे। त्या 3 लेअरमध्ये सशस्त्र बल, दुसऱ्या लेअरमध्ये स्थानिक पोलीस आणि तिसऱ्या लेअरमध्ये जे प्रतिनिधी आहेत जे निवडणूक रिंगणात होते त्यांच्या प्रतिनिधीची 24 तास राहण्याची सोय निवडणूक अधिकाऱ्यांनी इथं श्रीरामपूरमध्ये केलेली आहे। प्लस त्याच्या मध्ये CCTV कॅमेरे मोठ्या प्रमाणावर असून ते 24 तास चालू असणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोन घोषित करत कडेकोट बंदोबस्त उभारला आहे। ईव्हीएम सुरक्षा हाय लेव्हल मोडमध्ये। मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची निगराणी आता अधिक मजबूत केली आहे। यासाठी सशस्त्र बलांची वाढीव तैनाती, फुल पोलीस फोर्स ऑन ड्युटी, 10 जणांची विशेष सुरक्षा टीम, स्टेट पोलीसचे अतिरिक्त जवानाचा बहुपर्यायी किल्लेबंद सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे। 12 तासांच्या 2 सुपरविजन शिफ्ट्स। प्रशासनाने 12-12 तासांच्या ड्युटी शिफ्ट लागू केल्या असून पर्यवेक्षणाची जबाबदारी रोज बदलत ठेवली जाणार आहे। त्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांची राहणार आहे। ही फेरपालट पद्धत सुरक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक व कडक बनवण्यासाठी राबवली जात आहे। उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहार। ईव्हीएम सुरक्षा वाढ, ड्युटी शेड्यूल आणि निर्णय तारीख बदल याबाबत सर्व उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे माहिती देण्यात आली आहे, असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली। श्रीराम एक्सप्रेस न्यूजसाठी रवी असणे, श्रीरामपूर, अहिल्यानगर।